संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आपण ऐकणार आहोत कार्यक्रम कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात कोरोनाच्या सद्यस्थितीचा घेतलेला आढावा. श्रोतेहो, कोविड-19 आजाराचा विळखा अजून 218 देश आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कायम आहे. जगात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 कोटींपेक्षा अधिक असून आतापर्यंत 4,66,00,000पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जगभरात कोरोनाचे 1,92,00,000पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 15,42,711 जणांचा कोविड-19 या आजारामुळे मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना या महामारीला सुरुवात होऊन 1 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असून काही देशात कोरोनाची साथ नियंत्रणात आली असून काही देशात विशेषतः युरोपात या कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. जगभरात सध्या कोरोनाची स्थिती काय आहे याविषयी आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया. भारतामध्येही खरं पाहिलं तर 6,300च्या वर मृत्यू झाले आहे. पण आपली एकूण लोकसंख्या पाहू जाता आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपला जो मृत्यू दर आहे तो अत्यंत कमी आहे. 1.45 इतकाच आपला मृत्यू दर आहे, जो जगात सगळ्यात कमी आहे. मात्र काही देशांमध्ये परिस्थिती ही हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. खास करून मेक्सिको सारखा जो देश आहे, ज्यांनी कधी लॉकडाऊनचं समर्थन केलं नाही, अशा देशामध्ये सुद्धा आता लॉकडाऊन लागू झालेला आहे. इटलीमध्ये मृत्यूचा आकडा वाढता आहे. इंग्लंडमध्ये म्हणजे ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांनी व्हॅक्सिनसाठी लसीची परवानगी दिलेली आहे. हा पहिला देश ठरलेला आहे. फ्रान्समध्ये अजून 1 आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे क्रिकेटचे सामने जे सुरू आहेत त्यामध्ये आपल्याला प्रेक्षक आलेले दिसतात आहे. याचं कारण असं की ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची परिस्थिती ही खूप आटोक्यात आलेली आहे. तिकडे बरेच दिवसापासून नवीन रुग्ण आढळून आलेले नाही, न्यूझीलंडमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये. आता याचं कारण काय असलं पाहिजे, किंवा भारतामध्ये परिस्थिती आटोक्यात आहे, मृत्यूचा दर अत्यंत कमी आहे, याचं कारण काय असावं? तर आपल्याकडे या देशांनी ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड हे ज्या देशामध्ये कंट्रोलमध्ये आहे कोरोना, त्यांच्याकडे लॉकडाऊनचे जे मेजर्स आहेत ते अगदी काटेकोरपणे पाळल्या गेले होते. भारतात कोणीही मास्क घालण्यासाठी विरोध केलेला नाही, किंवा लॉकडाऊन जेव्हा आपल्याकडे होतं तेव्हा कोणी विरोध केला नाही. जेव्हा की अमेरिका किंवा टर्की, इटली यासारख्या देशांमध्ये जनतेतूनच अनेक लोकांनी लॉकडाऊनचे जे उपाय होते त्यांनाच मुळात विरोध केला. त्यामुळे सगळ्यांनी समर्थन न दिल्यामुळे कोरोनाचा प्रसार तिकडे वाढत गेला. आता पूर्ण जगाचा एक नकाशा जर आपल्यासमोर बघितला तर आपल्या लक्षात येईल की असे काही देश आहेत जिथे गेल्या 14 दिवसामध्ये केसेस वाढल्या. सगळ्यात जास्त केसेस अमेरिकेमध्ये वाढलेले आहेत, त्यानंतर ब्राझीलमध्ये, त्यानंतर टर्कीमध्ये आणि साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा जर्मनी, स्वीडन या देशांमध्ये आणि आपल्या आशिया खंडामध्ये इंडोनेशिया या देशांमध्ये केसेस वाढलेले आहे. आणि काही देश आहेत जिथे सातत्याने केसेस कमी झाल्या, त्यामध्ये आहे भारत, रशिया, इराण, इटली आणि युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, पोर्तुगाल यासारखे देश आहेत, जपान सारखा देश आहे, आणि चीन जिथून मुळात कोरोना व्हायरसची सुरुवात झाली त्या चीनमध्ये आता अगदी बोटावर मोजण्या इतक्या अशा कमी केसेस प्रत्येक शहरातून निघत आहेत. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की ज्या देशांनी लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे हे जे नियम आहेत यांचं पालन केलं त्यांच्याकडे केसेस कमी झाल्या, कोरोना आटोक्यात आला. आणि ज्या देशांमधल्या नागरिकांनी या गोष्टींचा विरोध केला, परत दुसरी लाट त्या देशामध्ये यायला लागली आहे. आपल्याकडे सुद्धा आधीच आटोक्यात असलेला कोरोना हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आटोक्यात येऊ शकेल आणि आपल्याला लवकरच नवीन पद्धतीने नॉर्मल लाईफ ज्याला म्हणतात त्याला आपण त्याकडे परत जाऊ शकू. त्यासाठी आपल्याला ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हे सगळे नियम पाळणं जरुरीचं आहे.
श्रोते हो, आपल्या देशाचा विचार करायचा झाला तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत 138 दिवसानंतर मोठी घट पाहायला मिळते. देशात आतापर्यंत 91 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर देशात कोरोना रुग्णाचा मृत्यूदर अवघा 1.45% आहे. गेल्या 7 दिवसात देशात दर 10 लाख लोकांमागे कोरोना रुग्णांची संख्या 1891 एवढी आहे. तसंच दर 10 लाख लोकांमागे कोरोनामुळे फक्त 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात कोरोनाची सद्यस्थिती काय आहे याविषयी आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात. देशातील करोनाबाबतच्या स्थितीचा जर आढावा घेतला तर एक समाधानाची बाब किंवा दिलासा देणारी बाब अशी म्हणता येईल की 140 दिवसांनंतर आज ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जी आहे ती 4 लाखापेक्षा कमी झालेली आहे. ही संख्या आता सध्या 3,96,729 आहे आणि त्यामुळं काय ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही जी कमी होते हे थोडंसं दिलासा देणारं असं प्रकारचं चित्र आहे असं म्हणावं लागेल. आतापर्यंतची जी आकडेवारी पाहिली तर 91,39,000 रुग्ण ते बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय असं म्हणावं लागेल. परंतु थोडे राज्यांची आपण जर तुलना केली आणि त्यांच्या सध्याच्या ऍक्टिव्ह रुग्णांची जर संख्या पाहिली थोडा विचार पण आपल्याला करावा लागेल. जर आपण विचार केला तर एक साधारणतः 12 राज्य अशी आहेत की ज्यांच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त रुग्णसंख्या ही ऍक्टिव्ह आपल्याला आढळलेली दिसते. त्यामध्ये महाराष्ट्राचा जर आपण थोडा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक 81,162 ही ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्या खालोखाल जर पाहिलं तर दुसरा जो क्रमांक आहे तो केरळमध्ये आहे. केरळमध्ये 61,000 रुग्ण हे आज ऍक्टिव्ह दिसतात. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावरती आज दिल्लीचं आहे. दिल्लीमध्ये 24,793 रुग्ण हे आज ऍक्टिव्ह आहेत. किंवा ही राज्य जर आपण पाहिली पहिली 3 की इथे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. त्यामुळे थोडी चिंता करण्यासारखी ही बाब आहे असं म्हणावं लागेल. या 3 राज्यांच्या नंतर कर्नाटक आहे जिथे 25,400 रुग्ण आहेत. यानंतर उत्तर प्रदेश यामध्ये 22,160 आहेत रुग्ण. पश्चिम बंगालमध्ये 23,894 आहेत. राजस्थानमध्ये 22,427 आहेत. त्यानंतर छत्तीसगडमध्ये 20,048, हरियाणा राज्यामध्ये 12,897, गुजरातमध्ये 14,695 आणि तामिळनाडूमध्ये 10,688, मध्य प्रदेशमध्ये 13,391. ही जर आकडेवारी जर थोडी आपण पाहिली हे जे 12 राज्य आहेत इथे रुग्णसंख्या ऍक्टिव्ह जी आहे ती वाढताना दिसते. त्यामुळे थोडासा या भागात किंवा या राज्यातील असलेले नागरिक आहेत त्यांनी थोडी खबरदारी घ्यावी लागेल असं आपण म्हणावं लागेल. कारण इथली रुग्णसंख्या जी आहे ती सरासरी जर पाहिली तर ती वाढताना दिसते काही दिवस गेल्या. पण एक मात्र समाधानाची बाब अशी आहे की मागच्या 40 दिवस म्हणजे किमान जवळजवळ 5 महिन्यांच्या नंतर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही कमी होताना दिसते. परंतु दिवाळीनंतर ही संख्या थोडीशी वाढलेली आहे. त्यानंतर दुसरी राज्यांचा जर आपण पाहिला तर त्यामध्ये ओरिसा आहे, तेलंगणा, बिहार, आसाम, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश ही जी राज्य आहेत ती साधारणतः एक 11 राज्य आहेत. या राज्यांमध्ये रुग्णसंख्या ही कमीत कमी ही 1,500 आणि जास्तीत जास्त 8,000च्या या दरम्यान आहे. त्यामुळे इथे पण स्थिती जी आहे ती जरी नियंत्रणात असली तरी देखील थोडंसं दिवाळीच्या नंतर वाढतंय असं चित्र आपल्याला देशातून पाहायला मिळतंय. त्यानंतर काही जे राज्य आहेत तिथं 1,000पेक्षाही कमी रुग्णसंख्या आहे. अशी जी राज्य आहेत त्यामध्ये मणिपूर आहे, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम. परंतु रुग्णसंख्या आढळते हे देखील एक लक्षात घ्यायला लागेल. त्यामुळे एकंदरीत जर आपण देशाच्या बाबतीतला विचार आपण केला तर प्रमुख 12 राज्य आहेत तिथं रुग्णसंख्या ही जास्त आहे. त्यामुळे तिथे विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्याचबरोबर 11 अशी राज्य आहेत की जिथं संख्या कमी जरी असली तरी पण ती वाढायला लागलेली आहे असंही कुठेतरी पाहायला मिळतं. आणि मग यावरून असं एकंदरीत आपल्याला लक्ष काढता येईल की परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचं चिन्ह आहे. परंतु ती पूर्णतः स्थिती आवाक्यात आलेली आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ते दिल्ली आहे, राजस्थानमध्ये पण आहे, काही प्रमाणात गुजरात आहे आणि महाराष्ट्रात तर संख्या वाढताना दिसते. त्यामुळे ही 3-4 राज्य जी आहेत तिथं या प्रमुख राज्यांनी तिथल्या राज्यातल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन काळजी घेतली पाहिजे आणि जे काही त्रिसूत्री सांगितलेली आहे त्याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच आपण या करोनावरती योग्य प्रकारे मात करू शकतो. श्रोतेहो, आपल्या राज्याचा विचार करायचा झाला तर आपल्या राज्यात दरदिवशी सरासरी 5,000 किंवा त्यापेक्षा कमी नवे रुग्ण आढळत आहेत. राज्यात काल नव्या 4,757 रुग्णांची भर पडल्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या 18,52,266 झाली आहे. राज्यात 47,000पेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातली देखील कोरोनाची सद्यस्थिती काय आहे याविषयी राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया. आपण पाहतो आहोत की रुग्ण बरे होण्याचा दर जो आहे तो दर महिन्यागणिक सुधारतोय आपला. आपण अगदी आत्ताचा रेट बघितला तर साधारणपणे 93% इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होण्याचा दर आहे. आणि त्यामुळं ज्याला आपण ऍक्टिव्ह रुग्ण म्हणू किंवा क्रियाशील रुग्ण म्हणू कोविड-19चे, त्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. म्हणजे आता ती साधारणपणे 80 ते 82 हजाराच्या घरामध्ये आहे. तर आपल्याकडे 9 जिल्ह्यांच्या मध्ये या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 500 पेक्षा सुद्धा कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर, धुळे, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, सांगली, गडचिरोली या जिल्ह्यांच्या मध्ये आता प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये भरती असून किंवा घरामध्ये उपचार घेणारे असे जे एकूण रुग्ण आहेत त्यांची संख्या ही 500 पेक्षा कमी आहे. तर आपल्याकडे जे एकूण आता उपचाराखाली असणारे कोविडचे रुग्ण आहेत जवळपास 67% वाटा हा अवघ्या 5 जिल्ह्यांचा आहे. आणि हे 5 जिल्हे हे मुख्यत्वे शहरीकरण झालेले आपले 5 जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर आणि अहमदनगर. तर या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सध्या ऍक्टिव्ह रुग्ण आहेत असं आपल्याला दिसत आहे. तर हे एकीकडं आपल्याला एकूणच कोविड-19च्या जे काही रुग्णसंख्या आणि उद्रेकाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप सकारात्मक सुधारणा होताना आपल्याला दिसते आहे. म्हणजे ऑक्टोबर पासून आपण हा उतरता क्रम जो पाहतो आहे या उद्रेकाचा तो आतापर्यंत कायम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण प्रयोगशाळेच्या अनुषंगानं पॉझिटिव्हिटी रेट म्हणतो, तर तोही जो साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 20%हूनही अधिक होता किंवा सप्टेंबरच्या मध्यामध्ये तो 24.7% इतका अधिक होता, तो आता दिसतोय आपल्याला की मागच्या 7-8 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर त्याचा जो रेट आहे तो साधारणपणे 7.5%च्या आसपास आहे. त्याच्यामुळं अगदी 22-23%वरून 7.5%वरून येणं ही एक खूप चांगली सकारात्मक बाजू आहे असं आपल्याला दिसतं. त्याचवेळी जो एकूण वाढीचा दर आहे तो सुद्धा म्हणजे जो साधारणपणे आपण जर बघितलं की जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये तो 2%हून अधिक होता, तर तो जो दर आहे तो आता 0.27 वर आलेला आहे. त्याच्यामुळं या सगळ्या अनुषंगानं खूप चांगली प्रगती आपल्याला होताना दिसते आहे. दुसरी लाट जी युरोपमध्ये आली किंवा दिल्लीमध्ये आपण आलेली पाहिली तर त्या स्वरूपाची लाट आपल्याकडे येऊ नये याच्या अनुषंगानं आपण ज्या काही सूचना सर्व जिल्ह्यांना आणि महानगरपालिकेने दिल्या तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला होताना दिसतो. आणि आजही आपण साधारणपणे सरासरी 70 ते 80 हजार टेस्ट दिवसाला करतो आहोत आणि ते अजूनही वाढाव्या त्याच्याकरता आपण प्रयत्नशील आहोत. जरी कोविडचा हा एकूण प्रकोप आणि कोविड प्रसाराचा वेग आपल्याला ओसरताना दिसत असला किंवा आता लसही आपल्या दृष्टीपथामध्ये आलेली आहे असं जरी असलं तरी कोविड अनुरूप वर्तन म्हणजे कोविडला टाळण्याकरता जे काही योग्य वागणं आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे. याच्याकरता आपण सर्व त्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं ऑक्सिजनची गरज असणारे किंवा व्हेंटिलेटर असणारे जे रुग्ण आहेत त्यांची संख्या कमी होते आहे. ही अजून एक सकारात्मक बाजू आहे. लस आता दिसते आहे की साधारणपणे महिन्याभरामध्ये आपल्याकडे येईल, ही अजून एक आनंदाची गोष्ट आहे. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आपलं सगळ्यांचं शहाणपणानं वागणं जे आहे ते या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि तोच एकमेव मार्ग आहे. श्रोते हो, जगाच्या तुलनेत आपली देशातली आणि राज्यातली कोरोना स्थिती खूप चांगली आहे. आपल्याकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सर्वाधिक असून मृत्यूदर देखील सर्वात कमी आहे. दिवाळीनंतर देशात कोरोना रुग्णाचं प्रमाण वाढताना दिसत होतं, मात्र आता ते नियंत्रणात आलं आहे. असं असलं तरी आपण कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि स्वाती केदारे आणि निवेदन शैलेश मोहिते. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.